नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नूतन इमारतीच्या बांधकामासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही, मंत्री चंद्रकांत पाटील. राज्य शासनाकडून सुधारित मान्यतेनुसार सुमारे 330 कोटी रुपये खर्च करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूरच्या प्रांगणामध्ये विविध इमारती उभा करण्यात येत आहेत. या आधुनिक इमारतींच्या उभारणीसाठी आवश्यक तो निधी शासनामार्फत दिला जाईल. निधीची कमतरता अजिबात जाणवणार नाही, अशी निसंदिग्ध ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नेचर पार्क या ठिकाणी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, उच्च तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर, सहसंचालक डॉक्टर दत्तात्रय जाधव, प्राचार्य कॅप्टन नितीन सोनजे, समन्वयक रणजित सावंत, डॉक्टर किरण कोळेकर, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता HD कट्टी आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, या नूतन इमारतीत पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग 4 कोटी तर उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या वतीनं 5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सोय केली जाईल. तसेच MPSC मार्फत उच्च तंत्र शिक्षण विभागात सुमारे 350 प्राध्यापकांची भरती करण्यात आली आहे. या प्रक्रियेला लवकरच अंतिम स्वरूप मिळेल असं सांगून कोल्हापूरच्या शासकीय महाविद्यालयाचा दर्जा अतिशय चांगला असल्याचं निरीक्षणही त्यांनी याप्रसंगी नोंदवलं. या आढावा बैठकीनंतर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर येथे स्थापन करण्यात आलेल्या उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन केलं. राज्यात तंत्रनिकेतन स्तरावर कोल्हापूर येथे शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी एकमेव उत्कृष्टता केंद्र उभारण्यात आलं आहे.